की हा अर्ज लावला तरी राजकीय कामापासून त्यामुळे मी इथं आल्यानंतर किंवा सरकारनं भेटल्याशिवाय कधी गेलो नाही. पण हा दौरा सगळ्या कामासाठी आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, जिथं मला जायचं आहे इचलकरंजीला, तिथं तुमचे काही स्थानिक सरकारी व्यवस्था आहेत. आणि त्यामुळे यावेळेला कोल्हापूरकरांनी आम्हाला सुट्टी द्यावी. साहेब, खरं तर बारामतीला तुम्ही थोड्या वेळ जाऊन पाहणी करणार आहे शेतकऱ्यांच्या? नाही, बघूया आता माहिती घेतो नंतर चालू. एलपीजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली. तब्बल 29 रुपयाची वाढ झाली आहे. महागाई खरं तर तो असे सातत्यानं हे दर वाढवत आहेत. आणि ते वाढवत असताना सुरुवात 2 रुपयाची केली, नंतर वाढत आज कुठं आलेलो आहोत. या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा सामान्य माणसाच्या प्रपंचावर आहे. प्रधानमंत्र्यांनी सुरुवातीला सांगितलं की आम्ही महागाई नियंत्रित ठेवतोय, पण नियंत्रित याचा अर्थ टप्प्याटप्प्याने हा धक्का द्यायचा हे त्याचं सूत्र आहे. आणि त्याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य विकले की हा अर्ज लावला तरी राजकीय कामापासून आणि त्यामुळे मी इथं आल्यानंतर किंवा सरकारनं भेटल्याशिवाय कधी गेलो नाही. पण हा दौरा सगळ्या कामासाठी आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, जिथं मला जायचं आहे इचलकरंजीला, तिथं तुमचे काही स्थानिक सरकारी व्यवस्था आहेत. आणि त्यामुळे यावेळेला कोल्हापूरकरांनी आम्हाला सुट्टी द्यावी. साहेब, खरं तर बारामतीला तुम्ही थोड्या वेळ जाऊन पाहणी करणार आहे शेतकऱ्यांच्या? नाही, बघूया आता माहिती घेतो नंतर चालू. एलपीजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली. तब्बल 29 रुपयाची वाढ झाली आहे. महागाई खरं तर तो असे सातत्यानं हे दर वाढवत आहेत. आणि ते वाढवत असताना सुरुवात 2 रुपयाची केली, नंतर वाढत आज कुठं आलेलो आहोत. या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा सामान्य माणसाच्या प्रपंचावर आहे. प्रधानमंत्र्यांनी सुरुवातीला सांगितलं की आम्ही महागाई नियंत्रित ठेवतोय, पण नियंत्रित याचा अर्थ टप्प्याटप्प्याने हा धक्का द्यायचा हे त्याचं सूत्र आहे. आणि त्याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य विकले